मुंबई शहराच्या हालचालींमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये होता रोहित, ज्याने आताच आपली स्टडी पूर्ण केली होती आणि आता तो आपल्या स्वप्नांना उडान देण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. हॅलो हॅलो. हां, तुमचा आवाज नीट येत नाही आहे. हो पप्पा, आता ऐकू येत आहे. हो, तुम्ही चिंता नका करू, मी इकडे एकदम ठीक आहे. माझं कामसुद्धा ठीक चालू आहे. खरं तर चांगलं चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, मला मुंबईच्या एका फेमस फॅशन डिझायनर मॅडी रॉयच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप मिळाली आहे. हो, पैसे थोडे कमी आहेत, पण सुरुवातला हे चांगलं आहे. फक्त तुम्ही आशीर्वाद देत राहा, मला अजून काहीच नाही हवं. वाह, रोहितची मुंबई यात्रेची सुरुवात तशीच झाली जशी त्याला पाहिजे होती. आत्मविश्वासाने भरलेली आणि उम्मीदने कायम असलेली. हॅलो, हाय, माझं नाव रोहित आहे. मी इथे इंटर्नशिपसाठी आलो आहे आणि आज माझा पहिला दिवस आहे. ओह, हाय रोहित, वेलकम टू आवर कंपनी. थँक्यू. चल, तुला मीटिंग रूममध्ये घेऊन जाते. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही या वर्षीचं पहिलं कलेक्शन लॉन्च करणार आहोत. मला यावेळी काहीतरी नवीन पाहिजे आहे, असं जे आजपर्यंत कोणीच केलं नसेल आणि विचारसुद्धा केला नसेल. रोहित मॅडीची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. तेव्हा तर तू आहेस तो नवीन इंटर्न. ओ हो सर. उद्या सकाळपर्यंत मला 5 युनिक आयडियाज देशील ज्याच्यावर आपण काम करू शकतो. ओके? हो सर. गुड. हे रोहित, चल जेवण करू. नाही, थोडं काम राहिलं आहे, ते करून येतो मी. अरे, ही काय गोष्ट झाली? मी म्हणत आहे ना, चल. पण ते काय झालं? एवढं उदास का आहेस? काही नाही, बस उद्याचं प्रेझेंटेशन आहे. समजत नाहीये की मी काय बनवू. अरे बस एवढीशी गोष्ट. काम जरुरी आहे पण जेवण पण जरुरी आहे. सगळ्यांसोबत खाऊन घे, काम नंतर कर. रियाने रोहितला सही समजावलं, जेणेकरून रोहित भीती सोडून आत्मविश्वासाने काम करू शकेल. काम झालं, आता झोपून जातो. उद्याचं प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे. आपलं काम पूर्ण करून रोहित शांतीने झोपून गेला. दुसऱ्या दिवशी तो जोशाने ऑफिसमध्ये पोहोचला. मीटिंग सुरू झाली. सर्व आपापल्या आयडिया प्रेझेंट करत होते. जेव्हा रोहितची बारी आली तेव्हा असं काही घडलं ज्याची त्याला उम्मीदच नव्हती. शेवटी हे काय बकवास आहे? हे तुझे आयडियाज आहेत? हो 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 सर. काही चुकीचं आहे का? चूक. याच्यात युनिकनेस काय आहे? सगळे डिझाईन्स आणि कॉन्सेप्ट्स जुने आहेत. मी बोललो होतो ना, मला काहीतरी असं हवं होतं जे आजपर्यंत कोणीच केलं नसेल आणि तू मला हे दाखवत आहेस. सॉरी सर. मला तुझं सॉरी नको आहे. सॉरीने माझं नाव मोठं नाही होणार आहे. पुढच्या वेळी काम करायच्या आधी आपलं लक्ष आणि डोकं दोघी बदलून टाक, नाहीतर आयुष्यात कधीच पुढे नाही जाऊ शकणार. हो सर. आजचा दिवस रोहितसाठी कठीण होता. आत्मविश्वासाने भरलेला मुलगा आता आतमधून तुटून गेला होता, परंतु त्याने हार नाही मानली. आज जे झालं ते नाही व्हायला पाहिजे होतं, पण काहीच नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता मला अजून मेहनत करायची आहे. रोहितने स्वतःला सांभाळलं आणि पुन्हा नव्या जोशाने कामाला लागला. या वर्षी शोची तयारी जोऱ्यावरती सुरू होती. थीम होती इंडो वेस्टर्न कलेक्शन. वाह, इंडो वेस्टर्न न्यू इयर कलेक्शन. हे तर खरंच काहीतरी युनिक आहे. आता काम करायला खरी मज्जा येईल. सर्वजण आपल्या आपल्या कामात बिझी झाले. रोहित दिवस रात्र इंडियन आणि वेस्टर्न कल्चरवरती रिसर्च करत होता. डिझायनर्सचे इंटरव्ह्यूज ऐकत होता आणि नवीन नवीन डिझाईन्स बनवत होता. परंतु आत्तापर्यंत एकही त्याची डिझाईन मॅडीने सिलेक्ट नव्हती केली. हे रोहित, काय करत आहेस? काही नाही, नवीन डिझाईन बनवत आहे. सरांनी ही वाली सुद्धा रिजेक्ट केली. काही होत नाही, कधी ना कधी तर सिलेक्ट होणार. हो, होईल, नक्की होईल. पण खरं सांगू, आता ही सिलेक्शन आणि रिजेक्शनची प्रक्रिया मला आवडायला लागली आहे. ही मला अजून चांगलं बनायची संधी देते. बस असाच जज्बा पाहिजे. रोहित, चल मी निघते. बाय बाय. रोहित कमालचा मुलगा होता. जिथे बाकी इंटर्न्स मॅडीपासून परेशान झाले होते, तिथे रोहित एक चुनौती मानून समोर जात होता. शोचा दिवस जवळ येत होता आणि आता नाही नाही नाही, हे कसं होऊ शकतं? हे तर माझं कॉन्सेप्ट होतं.
मग राजीवने याच कॉन्सेप्टवर कलेक्शन कसं लॉन्च केलं? नाही, हे त्याने ठीक नाही केलं. हे बिलकुल पण त्याने ठीक नाही केलं. मी बर्बाद झालो आहे. शो पुढच्या हफ्त्यात आहे. आता आपण काय करणार शेवटी? मॅडीला अशा प्रकारे राग आणि निराशामध्ये पाहून ऑफिसचं वातावरण एकदम भारी झालं. सर्व शांत होते. तेवढ्यात रोहितची आवाज येते. सर, जर तुम्ही म्हणाल तर आपण एक काम करू शकतो. हो, आता तू सांगणार की आपल्याला काय करावं लागेल. हो सर. ठीक आहे, बोल. काय आयडिया आहे तुझ्याकडे? असं केलं तर एक स्कल्पचर कलेक्शन लॉन्च करू, ते पण इंडियन देसी फूडने बनवलेलं. म्हणजे आपण खाण्याच्या प्राकृतिक गोष्टींनी एक इको फ्रेंडली कलेक्शन बनवू शकतो. ह्याच्यामुळे फक्त आपलं नवीन कलेक्शन सगळ्यांसमोर नाही येणार, तर लोकांपर्यंत एक महत्वाची संदेश सुद्धा जाईल की फॅशन आणि प्रकृती सोबत जाऊ शकते. रोहितची गोष्ट ऐकून मॅडीचा राग एकदम शांत झाला. पहिल्यांदा त्याने रोहितला गंभीरतेने पाहिलं. सर्व डिझायनर्स मिळून रोहितच्या आयडियावरती काम करू लागले. रोहितने सांगितलं की कपड्यांचे कॉर्सेट आणि स्कल्पचर डिझाईन बनवण्यासाठी त्याने गव्हाच्या पिठापासून मिश्रण बनवलं. त्याच्यापासून साचे बनवले. मग त्याला उन्हामध्ये वाळवलं. संत्री, केळी आणि सेबच्या छिलक्यांपासून कृत्रिम रंग बनवले आणि त्या रंगापासून डिझाईनांमध्ये नवीन जीव टाकला. पूर्ण ऑफिसमध्ये प्रत्येक जण रोहितची आयडिया पाहून दंग होता. ओ माय गॉड, हे अविश्वसनीय आहे. असं तर आजपर्यंत कोणीच नाही केलंय. रोहित, आय एम प्राऊड ऑफ यू. तू मला चुकीचं ठरवून दिलंस आणि मी यापेक्षा जास्त खुश नाही होऊ शकत. मॅडी समोर येऊन रोहितच्या खांद्यावरती हात ठेवतो. तू बाकी सगळ्या लोकांसारखं नुसतं काम नाही केलंस, खरं तर हे सिद्ध केलंस की तू इकडे तुझं एक नाव बनवायला आला आहेस. आजपासून तू फक्त इंटर्न नाही आहेस, माझ्यासोबत असिस्टंट डिझायनरच्या रूपाने काम करशील. मॅडीची ही गोष्ट ऐकून रोहितचा चेहरा चमकतो. ज्या प्रवासाची सुरुवात त्याने एका छोट्याशा खोलीपासून सुरू केली होती, आज तो स्वप्न पूर्ण होत होतं. इको फ्रेंडली स्कल्पचर कलेक्शन मंचवरती प्रदर्शित झालं. दर्शक चकित होते. नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेला फॅशन त्यांच्यासाठी एकदम अद्भुत होतं. टाळ्यांच्या आवाजाने पूर्ण हॉल गुंजला होता. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या प्रत्येक फॅशन मॅगझिनमध्ये एकच नाव होतं, रोहित मेहता द नेक्स्ट डिझायनर स्टार. हो पप्पा, तो मीच आहे. तुमच्या मुलाने करून दाखवलं. आता माझा रस्ता जास्त लांब नाही आहे. बस तुमचा आशीर्वाद असायला हवा. आणि अशा प्रकारे रोहितने आपल्या स्वप्नांना पूर्ण करून दाखवलं. मेहनत, हिम्मत आणि सच्चाईने त्याने आपली पहचान बनवली. मुंबईच्या त्या गर्दीत जिथे सर्व स्वप्न बघतात, तिथे एक स्वप्न पूर्ण झालं. रोहितचा नवा प्रवास.